नमस्कार मित्रांनो, पाहता ही आपली कोणती जात आहे? चारू संपदा चारू दप्तरी किंवा इतर कोणतीही जात आहे ते आत्ता शेवऱ्यावर येत आहे. आता एकट दुकट दिसत आहे पाहता. आणि जसं आता मी मागे 13-7 ही सोयाबीन म्हणजे तुरीचे व्हिडिओ टाकले, ते आता 50-60% फुलावर आली आहे. पण आता इथली गोष्ट कशी आहे, आता ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे त्यांनी काय करायला पाहिजे की पाणी देऊन 20-20-0-13 अर्धी बॅग पोटॅश, एक बॅग 20-20-0-13 आणि पोटॅश हे खत जर दिलं तर तिला पूर्ण शेवटपर्यंत मानवते. तशा हिशोबाने जर खताचे नियोजन करायचं असलं तर मग आताच करावं लागते, शेवरा याच्या अगोदर. बरोबर आहे. आता याच्यामुळे काय होते की आता याच्यावर आपल्याला आता आपली साधी माग फवारणी झाली याच्यावर. आता तेच झाली होती शेवरा काढा. हो, क्लोरोपायरीफॉस आपलं हे झिंक वगैरे घेतलं होतं आपण 1261 वगैरे. पण आता इले शेवरा आपला लंबा झाला पाहिजे ना आपला. बरोबर आहे. तर यासाठी आपल्याला आता फवारणी करणं आहे. तर आता खताचं नियोजन ज्यांच्याकडे वलीत आहे, ज्यांच्याकडे ड्रीप आहे त्यांनी हा प्रयोग करा. शेवरा निघत्या वेळेस शेवरा आता निघणं चालू झाली ना आता. फंट्याक 1261 हो, आता एक फंट्याक आहे, ॲग्री पॉवर आहे, एक स्टीम आहे. हे तुमचं अॅमिनोबेसचं घटक आहे. हे कोणतेही तुम्ही घेऊ शकता चांगल्या कंडिशनचं. जेवढा चांगला शेवरा येईल तेवढे तुमचे फुलं येईल, सेटिंग होईल. ही झाड पाहिलं चांगल्या कंडिशनचं आहे. बरोबर आहे. तर अशा हिशोबाचं नियोजन करा. तुरीचं पाणी असेल तर पाणी चालू करा. आणि पाण्याची तर भरपूर आवश्यकता, कारण कपाशीला पण चालू आहे आणि याला पण चालू आहे. आणि खताची मात्रा 1 द्या. त्याच्यानंतर वरतून स्प्रेमध्ये घ्या. आताच्या कंडिशनमध्ये आता अमावस्या आहे, पुढं दिवाळीची म्हणतो ना आपण, 22-24 तारीख आहे ना. तर तेव्हा एक दिवसाआधी घेतलं तर चांगलंच होईल. एखादं प्रोपेक्स सुपर किंवा तुमचं इमामॅटिक किंवा आपलं किंवा आपलं क्लोरोपायरीफॉस आणि सायपरमेथिनचा घटक आणि झिंक चिलेटेडमध्ये अशा हिशोबानं, आणि साधा बुरशीनाशक रोको त्याच्या हिशोबाने रोको घ्या, नाही तर मग M45 घ्या, साप चालते. अशा पद्धतीनं चला, ठीक आहे.